राष्ट्रवादी 10 जागांकरता आग्रही आहे। शिवसेना 22 जागांवरच अडून बसली आहे। भाजप जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार हा सवाल या निमित्तानं आता निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता महायुतीच्या महाराष्ट्रातल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीची उत्सुकता निर्माण झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तर आत्तापासूनच जागा वाटपासाठी ताणून धरलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 जागांची मागणी केली आहे। भंडारा गोंदियासह जवळपास 10 जागांची राष्ट्रवादीनं मागणी केली आहे। शिवाय अमरावतीवरही राष्ट्रवादीचा दावा आहे। राष्ट्रवादी आता मी मागेच सांगितलं होतं की जवळजवळ 9 जागा आपण मागणार, परंतु काल भुजबळ साहेबांचा आमचे सहकारी मंत्री यांनी सांगितलं की आपण 10 जागावर आपण क्लेम करणार आहोत। त्या दृष्टिकोनातून 10 जागावर आता क्लेम राष्ट्रवादीने केले। आता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला। छगन भुजबळांनीही लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रह धरलाय। महायुतीची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झालेली नाही असं भुजबळांनी सांगितलंय। अजून चर्चा जी आहे व्यवस्थित झालेली नाही आहे। प्रत्येक जण जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे इच्छुक कोण आहे आणि कुठे कोणाची जास्त शक्ती आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे। मी 10 जागांची मागणी केली ही बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बऱ्याचसा जो आहे या सगळ्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे। दुसरीकडे महायुतीचा दुसरा घटक पक्ष शिवसेनेनंही 22 जागांचा आग्रह धरलाय। त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा पेच निर्माण झालाय। भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांची आग्रही भूमिका मांडणार, शिवसेनेचे नेते आम्ही आमची आग्रही भूमिका मांडणार। अंतिम निर्णय महाराष्ट्रात कोण घेणार आहे? माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा हे तिघ जण बसून ठरवतील ना। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र थोडी सावध भूमिका घेतली आहे। अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे 3 नेते एकत्र बसून जागा वाटप करतील असं बावनकुळे म्हणाले। महायुतीचं जागा वाटप अगदी सुरळीत होईल असा दावा करण्यात येतोय, मात्र हा दावा तितकासा खरा वाटत नाहीये। महायुतीत जागा वाटपावरून मोठं महाभारत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। पुण्यातील महायुतीच्या बैठकीला जानकरांना बोलावण्यात आलं नसल्यानं जानकर नाराज झालेत। जानकरांनी आता महायुतीसोबत नसल्याचं जाहीरच केलंय, तर भाजप मात्र जानकर महायुतीतच असल्याचं सांगतायत। लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी 10 दिवसांचा अवधी शिल्लक असताना रासपचे महादेव जानकर हे महायुतीत आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। महायुतीच्या पुण्यातील बैठकीसाठी महादेव जानकरांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं। बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार होता। या बैठकीला जानकरांना आमंत्रण दिलेलं नाही। बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात जानकरांची चांगली ताकद असतानाही त्यांना या बैठकीला का बोलावलं नव्हतं असा सवाल रासपच्या कार्यकर्त्यांनी विचारलाय। दुसरीकडे जानकर हे भाजपचेच मित्र असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। महादेवराव जानकरांच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे संदीप खर्डेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी असोसिएशन सोडून कुठेही जाणार नाहीत हे मी छाती ठोकपणे सांगतो। भाजपवर त्यांचे दुसरे मित्रही नाराज आहेत। भाजपकडून कायम छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप लोकशाही पॉडकास्टमध्ये रामदास आठवलेंनी केला होता। मोठे 2 पक्ष आलेले असल्यामुळं या छोट्या पक्षांकडे थोडं लक्ष दिलं जात नाही आहे, तर ते लक्ष दिलं पाहिजे। आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रासप वगैरे तर नंतर आले, म्हणजे आमचे महादेव जानकर आमचे मित्रच आहेत, पण या छोट्या पक्षांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं।
महायुतीच्या बैठकीला बोलावलं नसल्यानं जानकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। महादेव जानकर सोबत असल्याचा दावा भाजप करत असली तरी जानकरांना मात्र तो दावा मान्य नाही। अजून महायुती की मविया हे ठरलं नसल्याचं महादेव जानकरांनी सांगितलंय। समाज पक्ष अजून युती किंवा महाआघाडीवर अजून कोणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे। पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो, पण काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्या राष्ट्रीय समाज पक्षाची। भाजपनं यावेळी रयत क्रांती संघटना, रासप आणि आरपीआयला फारच गृहीत धरलं आहे हे या नेत्यांच्या वक्तव्यावरून अधोरेखित होतंय। भाजपचं हे गृहीत धरणं भाजपला निवडणुकीमध्ये महागात पडण्याची शक्यता आहे। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। बारामतीत महायुतीतले संबंध विकोपाला गेलेत की काय अशी चर्चा रंगतीये, कारण हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडेच सुरक्षा मागितली आहे। बारामतीत हर्षवर्धन पाटील अजितदादांमधील संघर्ष शिगेला पोहोचलाय। बारामतीत महायुतीतले संबंध विकोपाला, हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली सुरक्षा। बारामतीत हर्षवर्धन पाटील अजितदादांमधील संघर्ष शिगेला। एकजुटीच्या हाणाभाका घेणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर अजिबात सख्य नाही। बारामती लोकसभा मतदारसंघात तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। महायुतीतल्या घटक पक्षांमधील नेत्यांकडून वारंवार धमक्या मिळत असल्यानं हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे अंकिता पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या टीकेला जशास तसं उत्तर देणार असल्याचं म्हटलंय। माझ्या वडिलांबाबतीत जर असे एकेरी शब्द जर उच्चारत असतील, जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जे लोकप्रतिनिधींचे जे सर्व अवतीभोवती ते उठतात बसतात, ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द जर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवावं। भाजप नेतृत्वानंही ही बाब गांभीर्यानं घेतली आहे। राज्य सरकारनं हर्षवर्धन पाटलांचं पत्र गांभीर्यानं घ्यावं अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे। हर्षवर्धन पाटील सरांनी पत्र जे केले त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी जे मुख्यमंत्री स्थानिक पातळीवरती धमक्या येतात मित्रपक्षांना। मला वाटतं त्यांचा तो अधिकार आहे। राज्य सरकारने त्यांच्या पत्राला गांभीर्याने घेतलं पाहिजे असं माझं मत आहे। राष्ट्रवादीनं हा फार मोठा वाद नसल्याचा दावा केलाय। महायुतीचा हा अंतर्गत विषय असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। अंतर्गत हा महायुतीतल्या घटक पक्षांचा विषय आहे, त्यांचा काही कोणाबद्दल गैरसमज झाला असेल तर तो आम्ही भेटून दूर करू, पण अशा पद्धतीची धमकी वगैरे देण्याचं राजकारण इंदापूर तालुक्यात कधी नाही आहे। सुप्रिया सुळेंनी या संघर्षासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे। त्यांनी साखर पेरणीच केली आहे। मी हे वाचलेलं नाही, त्याच्यामुळे बोलणं योग्य राहणार नाही। आमचे कौटुंबिक अनेक 5 दशकाचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। अनेक वेळा इलेक्शन्स असू दे किंवा इलेक्शन नसलं तरी आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी म्हणजे हर्षवर्धन भाऊंच्या आणि आमच्या बाजूनी नेहमीच जपले गेलेले आहेत आणि मला वाटतं ते नातं अबाधित आहे। राज्य पातळीवर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये उत्तम मैत्री आहे, पण स्थानिक पातळीवर म्हणजे किमान बारामतीत तरी दोनही पक्षांमध्ये एकीऐवजी बेकी जास्त दिसते। या संघर्षाचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। बारामतीहून विकास कोकरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।